अभ्यासाबरोबर खेळांमध्येही सहभाग असावा, त्यातून मुलांचं शरीर आणि आरोग्य बळकट होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। कळंबा साई मंदिर इथल्या सूर्यकांत हॉलमध्ये स्वराज्य महिला मंचच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापुरातील स्वराज्य महिला मंचच्या वतीने सूर्यकांत हॉल इथं खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसंच क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल मॅनेजर के दुर्गा सुनीता, अभय तेंडुलकर, डॉक्टर नेहा तेंडुलकर, पुष्पलता मंगल, बाबासो मंगल, प्रदीप अष्टेकर यांच्या उपस्थितीत झालं। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन झालं। दरम्यान अभय तेंडुलकर यांच्या हस्ते खासदार धनंजय महाडिक, बाळ पाटणकर, के दुर्गा सुनीता यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील कार्यपुस्तिकेचं विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलं। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार महाडिक यांचे प्रयत्न अभिमानास्पद असल्याचं इंजिनियर अभय तेंडुलकर यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळाची आवड जोपासावी असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं। डॉक्टर नेहा आणि अभय तेंडुलकर यांच्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल खासदार महाडिक यांनी अभिनंदन केलं। त्यानंतर खासदार महाडिक यांनी पटावर चाली रचून स्पर्धेची सुरुवात केली। यावेळी बाबूराव पाटील, कृष्णा पाटील, मुख्याध्यापक मिलिंद कोपर्डेकर, नारायण ठाकूर, साईप्रसाद बेकनाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।